नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, बघू शकतोय बरेचसे शेतकरी म्हणत होते की साहेब बाग दाखवा, झाडं तर भरपूर दाखवता, नर्सरी भरपूर दाखवता. आता मित्रांनो, बागा तर भरपूर आहेत आपल्या, नारळाच्या असतील, आंबा, पेरू, सर्व प्रकारच्या फळबागा भरपूर आहेत. पण आज आपल्याला योग आलेला आहे शेतकऱ्यांच्या बागेवर येण्याचा, कारण बिझी शेड्यूल, नर्सरी मोठी आहे, हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. ह्या काही गोष्टी मी रिपीट करणार नाही. आज फक्त तुम्हाला जी बाग बघायची आहे ती बाग आपण दाखवणार आहे. बऱ्याचशा आपल्या मेंबरनी कमेंट केली होती, तर त्या कमेंटला उत्तर म्हणून आपण डायरेक्ट एका बागेवर आलेलो आहे. आपण जी 3 वर्षापूर्वी झाडं दिली होती 1.5 वर्षाची, त्या झाडांना आता कशा पद्धतीनं फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे, झाडं कशी डेव्हलप झालेली आहेत, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. मलेशियन ग्रीन डॉर्फ 2-in-1 नारळ, यालाच चेनंगी नारळ किंवा कोण कोलंबस, थाई, व्हिएतनाम असं बऱ्याचशा नावानं ओळखलं जातं आहे. पण हे असताना सुधारित नाव मलेशियन ग्रीन डॉर्फ. येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये त्याला फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे. बराचसा माल शेतकऱ्यांनी काढलेला सुद्धा आहे, हार्वेस्टिंग केलेलं आहे 3 वर्षानंतरच. तर अशा पद्धतीनं ही बाग आहे आपली. आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर गावी 35 एकरामध्ये नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी, सर्वात मोठी नर्सरी आहे मित्रांनो. आणि आता बघू शकतो हा एक वरचा प्लॉट आहे. आता आपण खालच्या प्लॉटवर जाणार आहोत. आता थोडक्यात बघू शकतो आहे, खाली असा हा प्लॉट आहे, तिथं आपण मित्रांनो निघालो आहे. बाकीसुद्धा चिक्कू, आंबा, याची काय शेवग्याची सुद्धा झाडं शेतकऱ्यांनी इथं लावलेली आहेत. आवळासुद्धा आपण दिला होता. सर्व ही झाडं 3 ते 4 वर्षाची सर्व झाडं आहेत ती. तर मित्रांनो, बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आता मित्रांनो आपल्या नारळाच्या जर बागा म्हटलं तर मोहोळ असेल, बीडमध्ये पाली असेल, त्याच्यानंतर जालन्यामध्ये परतूर असेल, नगरमधील शेवगाव असेल, तसेच गेवराई असेल, संभाजीनगरमध्ये सुद्धा प्लांटेशन झालेलं आहे, बाग आहे. आता ह्या ज्या चालू बाग आहेत त्यांचं मी नाव दिलेलं आहे. गार अकोले असेल, इंदापूर अकलूजमधलं. तर अशा एक ना अनेक बागा आहेत. आता नाव घेत बसलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला. पण अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा बागा आहेत, चांगल्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि खात्रीशीर रोपं. कारण मित्रांनो, रोपं कुठेही मिळतात किंवा कितीही दरात मिळतात, पण जी क्वालिटी असते ती अशी बघितल्यानंतरच पाहायला मिळते. आपण कुठल्या भागातून आहात त्या भागातला आपल्याला नंबर दिला जाईल जर आपण इंटरेस्टेड असाल. आणि आता फळाची क्वालिटी बघू शकतो आपण मित्रांनो. हे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी हे फळ काढलेलं आहे. बघू शकतो आहे कशा पद्धतीनं मलेशियन ग्रीन डॉर्फ. बाकी वरतीसुद्धा आपला प्लॉट आहे. नर्सरी विजिटला आपल्याकडं जुन्नरवरून जे शेतकरी आले आहेत त्यांना आपण ही बाग दाखवायला आलेलो आहे. रस्त्यावरच बाग असल्यामुळं आता बऱ्याच वेळा आपण बागेला आपण स्वतः न येता डायरेक्ट शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट देतो आहे. शेतकऱ्यांनी जाऊन खात्री करायची आहे, क्रॉस चेकिंग करायचं आहे. काम एक नंबर आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण थांबणार होतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच. आय होप की तुम्हाला आपली बाग बघून आनंद वाटला असेल आणि त्या प्रतिक्रिया तुम्ही नक्की नोंदवा कमेंट करून. आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.